बाप्पा जय जय मल्हार विजय असो राहुल साहेब राहुल नारुगे साहेबांचा विजय असो येलकोट जय मल्हार मोरया नारुगेकर साहेबांचा विजय असो गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा माणसं काउंटिंग करतोय गणपती बाप्पा मंगलमूर्ती सदानंदाचा काळादेवी मागते की नमस्कार मित्रांनो, सागर पाटील ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहोत श्री क्षेत्र जेजुरी इथे। तर नारुगेकर साहेबांनी आम्हाला बस स्पॉन्सर केले आणि आमची शिवसह्याद्री मित्रमंडळाची पूर्ण टीम तिरुपती आला आपल्या सोबत बसमध्ये आहेत। तर आपण जर्नी स्टार्ट करतोय, म्हणजे ऑलमोस्ट स्टार्ट झाले। आम्ही आता पेट्रोल पंपला थांबलोय। तर जर्नी सुरुवात करूया आणि खंडोबाचं नाव घेऊन जर्नीला सुरुवात करूया। येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट गणे भटार महाराज की जय। Don't wanna sleep in, cause I got something to prove. I gotta take what I hate and finally make a move. अरे अंबानी आलाय रे आलाय। चला 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 तर मित्रांनो, आपली सगळी पब्लिक आलेली आहे। आता मग आलो थेट जेजुरीला। सॉलिड कांड झालेला आहे। मित्र अंबानी जस्ट आलेला आणि त्याचा मोबाईल पडला। आता आम्ही धावते मोबाईल शोधायला। लकीली मोबाईल भेटला पण डिस्प्ले उडालाय। बिचाराचा मुडाव चालला सुरुवातीला। अंबानी कसं वाटतं तुझा मोबाईल हरवलाय? बरं वाटतं, आता आयफोन येणार आहे। व्हिडिओ काढायचा। हे कुणाचं काय हरवलं असेल तर आत्ताच चेक करा रे। सगळे आले ते का आले तर मित्र मोबाईल भेटला पण डिस्प्ले गेलाय। बिचारा मुडाव झाला। आयफोन भेटणार आहे मला। आयफोन भेटणार कॉन्ट्रिब्युशन काढून EMI वर करूया आपण। राजाची मध्यरात्र झालं पूर्ण। वकील साहेब झोपलेत आमचे। अरे एक पण झोपला, बाकी धकते गँग मागे पूर्ण। होय धतिंग गँग मयूर साहेबांचा मयूर साहेबांचा मयूर साहेब तुम आगे बढ़ो। हमारा नेता कैसा हो? मयूर साहेब जैसा हो। हमारा नेता कैसा हो? देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर को स्वामी तुमसे बढ़कर को और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर को स्वामी हमसे बढ़कर को।
चोरी दिल लेके यार दिल लेके यार ऐसे ही यार प्यार किया जाता चोरी चोरी दिल लेके जाता है मामा मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो मल्हारवारी मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो. मस्त धुकं पडलंय. आता आम्ही खंडाळा घाटात आहोत. बघू मस्त नजारा. हा खंडाळा घाट चढतोय आता आम्ही. आणि हलकीशी ट्रॅफिक आहे आणि मागे मस्त धुकं होतं. सुप्रभात मित्रांनो, सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही जेजुरीला येऊन पोचलो आहोत. तर आता आम्ही एक छोटासा हॉल घेतलाय मागे आणि पब्लिक सगळे सकाळच्या क्रियेसाठी वाट बघतायत. सगळेजण लाईन लावून बसले उभे तिथे. काही जण इथे ते कधी बाहेर येतील याची वाट बघतायत. बोल भाई, कुणाला येते इथे पासेस लावले. VIP पास आहेत का इथे? चलो लाईन लावायला लागेल. मग गरम पोळीचा नाश्ता रेडी झालेला आहे. त्याला देऊ. बोल. तर मित्रांनो, नंतर मग नाश्ता करून झालाय. आता आम्ही कडेपट्टरला जाणार. कडेपट्टरवरून दर्शन करून मग खाली मंदिरात उतरणार. आम्हाला खूप आनंद होतोय. आम्ही ह्या टीमचे एक मेंबर सदस्य. आम्हाला आठवलं नाही, सॉरी. जय मल्हार. जय हर हर महादेव.
छत्रपती शिवाजी महाराज की मस्त क्लायमेट आहे एकदम सकाळ पहाटे दोघे जण धावत आहेत मागे राहिलेले एकदम थंड क्लायमेट आहे आणि आता आम्ही आलो कडेपठारच्या पायथ्याशी इकडनं आम्ही कडेपठार चढायला सुरुवात करणार दर्शन घेऊ मग किल्ल्यावर जाऊ तर हे आहे कडेपठाराची सुरुवातीचा पायथा इकडनं आपण पायऱ्या आहेत इकडनं चढायला सुरुवात करू येकोट येकोट सदानंदाचा तर कडेपठार चढायची सुरुवात झालेली आहे आणि आपली वरती पोहोचली पण चला आपल्याला पटापट धावावं लागेल आता शेवटी राहू आपण चला कडेपठाराचा पायरी मार्ग आहे एकावरनं आपण वरती जाऊन या डोंगरावरून सरळ तिथे मंदिर आहे तिकडे आपण उतरणार कडेपठाराच्या पायथ्याचे काम पायऱ्यांचे काम इथपर्यंत आलेलं आहे इथून पुढे जुन्याच पायऱ्या आहेत ह्यामध्ये नवीन पायऱ्या बसवण्यात आल्यात इकडनं पुढे बघितलं ना आपण ते आपल्या जुन्याच पायऱ्या अजून आहेत म्हणजे अजून इकडनं काम व्हायचं बाकी आहे जवळपास मध्यावरती आलो आपण हळूहळू चढते दम लागू नये म्हणून सरळ पायऱ्या एकदम 70 डिग्रीला आहेत एकदम दमछाक होते चालताना ह्या विचार करतो की आधीचे माणसं एवढे कसे चढायचे चला जय मल्हार म्हणा आणि पुढे चालत राहा जय मल्हार
आम्ही दिलं उत्तर नको दुसरं आम्हाला उलटा तर मंडळी खंडेरायाचं दर्शन झालं. आज संडे होता म्हणून खूप गर्दी होती. कडेपटावरती आम्हाला एवढी गर्दी मिळाली नाही. कडेपटावरती पटकन दर्शन झालं, पण किल्ल्यावरती म्हणजे मेन मंदिरामध्ये खूप गर्दी होती. त्यामुळे पण एक आम्हाला अर्धा तासाचं दर्शन झालं. आता आम्ही गड उतरून खाली आलो आहे. आता हा व्लॉग इथे एंड करतो, कारण की खूप मोठा खूप शूट गेलं आहे. दुसरा व्लॉग जे आता मी इकडनं मोरेश्वरला चालणार आहे ते मी दुसऱ्या पार्टमध्ये दाखवेन. तर स्टे ट्यून.